नमस्कार. आजपासून आपण ऐकणार आहोत अंतरीचा मागोवा. या पुस्तकाचे मूळ लेखक आहेत कैलासवासी गोपाळ खंडेराव प्रधान. अनुवाद केलेला आहे यांच्या नो दाय सेल्फ या इंग्रजी पुस्तकाचा. त्या पुस्तकाचा अनुवाद केलेला आहे प्राचार्य श्री म ना झोळ. पुस्तकाचे संपादक आहेत श्रीयुत पुरुषोत्तम धाकरस. प्रकाशक आहेत प्राचार्य नंदकुमार काकिर्डे. मानद सचिव भारतीय विद्याभवन पुणे केंद्र. जी.के. प्रधान ट्रस्ट कोथरूड. सर्व हक्क स्वाधीन आहेत, तरीही आपल्याला त्याची वाचण्याची परवानगी मिळालेली आहे. धन्यवाद. आजची ही 8वी आवृत्ती आहे. 2007 एप्रिल. भारतीय विद्याभवनची 5वी आवृत्ती आहे. हे पुस्तक भारतात प्रकाशित झालेलं आहे. या पुस्तकाचे मुद्रक आहेत श्री र निगुडकर. प्रकाश मुद्रणालय, सदाशिवपेठ, पुणे. जय शंकर महाराज की जय. आज प्रथम आपण हितगुज ऐकणार आहोत. अंतरीचा मागोवा या पुस्तकासाठी प्रास्ताविक लिहिताना या पुस्तकाच्या जन्मकथेविषयी वाचकांशी थोडंसं हितगुज करावं असं आम्हा कैलासवासी गो ख प्रधान म्हणजेच जी.के. प्रधान यांच्या कुटुंबियांना वाटतं आहे. कैलासवासी गोपाळ खंडेराव प्रधान यांचा जन्म इसवी सन 1902 गुजरातमध्ये झाला आहे. त्यांनी गुजरात विद्यापीठाची वाणिज्य विशारद ही पदवी घेतली होती. विद्यापीठामध्ये शिकत असताना त्यांना आपल्या अनेक राष्ट्रीय पुढाऱ्यांचा आणि बुद्धिवंतांचा सहवास लाभला. त्यांनी तरुणपणी काही काळ मध्य प्रदेशात सरकारी नोकरी केली. नंतर अहमदाबाद येथील एका इंग्लिश मासिकाचं संपादन करण्यास्तव त्यांनी ही नोकरी सोडली आणि पुढे त्यांनी स्वतःचा स्वतंत्र उद्योग चालू केल्यामुळे आयुष्यातील अनेक चढ उतार पाहिलेत आणि अनुभवले देखील आहेत. काही गोष्टी मानवी मनाला एकाएकी पटत नाहीत. म्हणूनच माणसाचा मृत्यू हा जीवनाचा शेवट नाही हे पटणं खूप कठीण आहे. काल हा अमर्याद असून मृत्यू आणि काल हे मानवी मनाचे काल्पनिक खेळ आहेत. हे आकलन होणं तर फारच कठीण आहे. आमच्या वडिलांचे म्हणजे कैलासवासी जी.के. प्रधान यांचं 7 नोव्हेंबर 1963 निधन झालं. त्यावेळेस त्यांचे टुवर्ड्स द सिल्वर क्रस्ट ऑफ हिमालयाज, मराठीमध्ये त्यांचं भाषांतर साद देती हिमशिखरे या नावाने प्रसिद्धच आहे. हे पुस्तक भारतीय विद्याभवनने प्रसिद्ध केलं होतं. त्यानंतर त्यांनी दुसऱ्या पुस्तकाची योजना केली असून त्यातील 300 पानं लिहून ठेवली आहेत याची आम्हाला कल्पनासुद्धा नव्हती. आम्हाला त्या पुस्तकासंबंधीची माहिती 1982च्या सुमारास म्हणजे त्यांच्या मृत्यूनंतर तब्बल 20 वर्षांनी समजली. झालं ते असं झालं आहे. 1982च्या जानेवारी-फेब्रुवारीच्या दरम्यान माझ्या वडिलांचे एक शिष्य आणि गुरुबंधू कैलासवासी दिनकरराव राऊत, राहणार माळीनगर, यांनी आमच्यापैकी मोठ्या बहिणीला भेटण्यासाठी निरोप पाठवला. नंतर जेव्हा आमची बहीण त्यांना भेटायला गेली तेव्हा त्यांनी तिला बाबासाहेबांचा म्हणजे कैलासवासी जी.के. प्रधान यांचा आदेश आलेला आहे की माझं दुसरं पुस्तक प्रकाशित व्हायचं राहिलेलं आहे, त्याचा शोध करा असं सांगितलं आहे. आम्हाला त्यासाठी काय करावं हे काही समजेना, कारण आम्हाला आमच्या वडिलांनी दुसरं पुस्तक लिहिलेलं आहे हेच मुळात माहिती नव्हतं. त्यामुळे त्यांचं हस्तलिखित शोधायचं कुठे हेही समजेना. कैलासवासी दिनकरराव राऊत यांच्याकडून एवढा खात्रीपूर्वक निरोप आल्यामुळे त्याची शोधाशोध करून आमच्या वडिलांची इच्छा पूर्ण करणं हे तर आमचं कर्तव्यच होतं. माझ्या वडिलांची लक्ष्मी सिंडिकेट नावाची कंपनी होती, ती तर केव्हाच बंद झाली होती. त्यांचे भागीदार आणि गुरुबंधू केशवजीभाई खिमजीभाई आशर हे सुद्धा 1981 कालवश झाले होते. त्यांच्या ऑफिसच्या जागीसुद्धा दुसरं ऑफिस आलेलं होतं.
आम्हाला वाटलं जर माझ्या वडिलांनी काही लेखन केलं असेलच तर त्याचं हस्तलिखित त्यांच्या ऑफिसमध्येच असण्याची शक्यता जास्त होती. म्हणून त्यांचे सचिव SP कर्वे यांच्याकडे चौकशी केली. त्यांच्या आठवणीप्रमाणे माझ्या वडिलांनी 30-40 पानं दुसऱ्या पुस्तकाची लिहिलेली असावीत. परंतु त्यांनी यासंबंधी PK आशर म्हणजेच केशवजी भाई आशर यांचे चिरंजीव यांना सुचवलं. कर्वे यांच्या सांगण्याप्रमाणे लक्ष्मी सिंडिकेटच्या सर्व फाईल्स PK आशर यांच्याकडे ठेवल्याचं समजलं. PK आशर यांनी वेळात वेळ काढून लक्ष्मी सिंडिकेटच्या सर्व फाईल्समधून आमच्या वडिलांच्या हस्तलिखिताची फाईल शोधून काढली आणि अशा रीतीने आम्हाला ज्याचं अस्तित्वसुद्धा माहिती नव्हतं अशा माझ्या वडिलांच्या दुसऱ्या पुस्तकाच्या हस्तलिखिताचा शोध लागला. भारतीय विद्याभवनच्या सहभागाने आम्ही सर्व कैलासवासी GK प्रधान कुटुंबियांनी मिळूनच हे पुस्तक प्रकाशित करून वडिलांची इच्छा पूर्ण करण्याचं ठरवलं. प्रस्तुत आत्मबोध या पुस्तकात काही साधक आणि त्यांना भेटलेले स्वामीजी यांच्या चर्चात्मक संभाषणातून काही महत्त्वाचं तत्त्वज्ञान सांगण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. त्याचा उपयोग प्रत्येक अध्यात्मप्रेमी वाचकाला आत्मज्ञानासाठी म्हणजे सेल्फ रिअलायझेशनसाठी करून घेता येण्यासारखा आहे. GK प्रधानांच्या सांगण्याप्रमाणे आत्मज्ञानाचा केंद्रबिंदू कुठेही होणं नसून असणं हा आहे. टू बी ऑर नॉट टू बी बिकम. प्रत्येक साधकाने आपण कोण हे आपण जाणून घ्यायचं आहे. कोणताही गुरु, कोणताही स्वामी, शास्त्र, पुराण किंवा ग्रंथभांडार हे आपला आत्मअज्ञानाचा अंधार दूर करणार नाहीत. जास्तीत जास्त त्यांचा उपयोग आपल्या प्रयत्नांना योग्य दिशा मिळण्यास म्हणजेच आत्मबोध करून घेण्यास होईल. हे पुस्तक करण्यामध्ये प्राचार्य ना. झोळ यांचा तर सिंहाचा वाटाच आहे. आम्ही जेव्हा कैलासवासी दिनकरराव राऊत यांच्या सांगण्यावरून श्रीयुत ना. झोळ यांना भेटायला गेलो तेव्हा त्यांनी मी मराठीचा प्रोफेसर असून या इंग्लिश पुस्तकाचं काम माझ्याच्यानी होणार नाही असंच सांगितलं होतं. परंतु त्यानंतर पुन्हा काही दिवसांनी कैलासवासी दिनकरराव राऊत यांच्या सांगण्यावरूनच त्यांच्याकडे परत गेल्यावर मात्र त्यांनी त्यांचे गुरु स्वामी स्वरूपानंद पावस यांनी आदेश दिल्यावरून मी हे पुस्तक पुरं करायला तयार असल्याचं सांगितलं. त्याप्रमाणे पुढे ह्या पुस्तकाचा मराठी अनुवाद श्रीयुत ना. झोळ यांनीच केला असून अतिशय सुंदर संतवचनांचे दाखले देऊन त्यांनी त्यातील क्लिष्ट भाग सामान्य माणसाला समजण्यास सोपाच केलेला आहे. आणि पुढे 6 महिन्याच्या आत त्यांनी कैलासवासी GK प्रधान यांना अर्धवट ठेवावे लागलेलं पुस्तक पुरं करण्याचं अत्यंत अवघड कामही पुरं करून दिलं. भारतीय तत्त्वज्ञानाचे व्यासंगी अभ्यासक म्हणून मान्यता पावलेले डॉक्टर SG मुदगल त्यांचे पण आम्ही अतिशय ऋणी आहोत. या पुस्तकाचं प्रकाशन होण्यामध्ये त्यांचं अत्यंत मोलाचं मार्गदर्शन झालेलं असून त्याला अतिशय उद्बोधक अशी प्रस्तावना लिहून त्यांनी आम्हाला तर उपकृतच केलेलं आहे. परंतु प्रकाशनास आर्थिक मर्यादा असल्यामुळे त्याचा संक्षेप आणि संपादन करणं अत्यावश्यक होऊन बसलं. हे मूळ पुस्तकाच्या आशयाला बाधा न आणता किंवा रसहानी न करता श्री पुरुषोत्तम धाकरस यांनी अत्यंत थोड्या वेळात उत्तम प्रकारे करून दिलं. त्याबद्दल आम्ही सर्व GK प्रधान कुटुंबीय त्यांचे आभारी आहोत. भारतीय विद्याभवन पुणे केंद्र यांचे मानद सचिव श्रीयुत रायरीकर आणि मुंबई केंद्राचे श्री रामकृष्णन यांच्या सहकार्याबद्दल तर आम्ही त्यांचेही अत्यंत आभारी आहोत. अध्यात्माकडे ओढ असणारे सर्व वाचक या पुस्तकाचं चांगलं स्वागत करतील अशीही अपेक्षा आहे. गो ख प्रधान कुटुंबीय. ह्यातच आपण प्रस्तावना पण ऐकूयात. प्रस्तावना लिहिलेली आहे SG मुदगल यांनी. कैलासवासी GK प्रधान यांच्या या पुस्तकाला प्रस्तावना लिहिण्याची संधी मला लाभली. हे मी माझं भाग्य समजतो.
सुदैवाने अनेकविध तात्विक आणि धार्मिक प्रश्नांवर त्यांच्याशी चर्चा करण्याची संधीही मला मिळाली होती. ते एक अत्यंत प्रगल्भ असं व्यक्तिमत्व होतं. त्यांची पहिली आध्यात्मिक कादंबरी त्यांनी इंग्रजीत लिहिली. तिचा मराठी अनुवाद सर्वसामान्य आणि बुद्धिवंत अशा दोन्हीही वर्गात वाचला गेला आणि त्या सर्वांच्या प्रशंसेला पात्रही ठरला. नो दाय सेल्फ हे त्यांचं दुसरं इंग्रजी पुस्तक त्यांच्या मृत्यूनंतर प्रसिद्ध झालं. या पुस्तकातील बहुतेक भाग अज्ञात अशा अंतःप्रेरणेतून लिहिला गेलेला आहे. अध्यात्मावरील हे कथन वाचण्यात फार मोठा आनंद मिळतो. आध्यात्मिक तत्त्वज्ञानाचे विद्यार्थी त्याचप्रमाणे सर्वसामान्य वाचक या दोघांनाही याच्या वाचनाने मोठा लाभ होईल. म्हणूनच प्रस्तावनेच्या या 4 ओळी लिहित आहे. हे पुस्तक काही साधक आणि त्यांना भेटलेले स्वामी यांच्यावर आधारलेलं आहे. स्वामी स्थितप्रज्ञ आहेत. स्वामी आणि साधक यांच्यातील संभाषणं आणि स्वामींची भाषणं यातून हे पुस्तक उभं राहतं. या साधकाच्या काही समस्या असतात, सामाजिक, तात्विक आणि धार्मिक अशा स्वरूपाच्या. त्यावर स्वतःच्या समस्या स्वतः सोडवण्याचा प्रयत्न करा अशी तर स्वामींची शिकवण आहे. त्यांच्या या सुसंवादात मानसशास्त्र, तत्त्वज्ञान, धर्म, समाजशास्त्र आणि संस्कृती असे विविध विषय येतात. प्रत्येक साधक हा प्रातिनिधिक असून हे सारे उच्च मध्यमवर्गीय आहेत. त्यांना देवाबद्दल तशी निष्ठा, अनिष्ठा वगैरे काही नाही आहे. पण त्यांना देव, आत्मा, मुक्ती, बंधन, साधना, भक्ती, ज्ञान, कर्म, वैराग्य, शांती, द्वैत, काल, अवकाश, कार्यकारणभाव वगैरेंबद्दल जिज्ञासा मात्र नक्कीच आहे. त्यांची भूमिका पृच्छकाचीच आहे. प्रत्येक साधकाने आपण कोण हे आपलं आपण जाणून घ्यायचं आहे. कोणी गुरु किंवा स्वामी हे करणारच नाही. आपणच अंतर्मुख होऊन आपण कोण हे ओळखायचं आहे. यासाठी लेखकाने सर्वांच्या समोर ज्ञानमार्ग ठेवलेला आहे. आत्मज्ञानासाठी इतर कुठेही जाण्याची गरज नाही. ही काही हरवलेली वस्तू शोधण्यातला प्रकार नाही आहे, कारण इथे काही हरवलेलंच नाही आहे. स्वतःचे स्वाभाविक रूप म्हणजेच प्रज्ञा, बोधी आणि जाणीव, तेच आपलं स्वरूप म्हणजेच आपण. आपणापैकी प्रत्येकजण आपलं स्वरूप आपल्यातच आहे ते शोधत हिंडण्याचीही जरुरी नाही आहे. काही गेलेलेच नाही आहेत तर शोधायचं काय? यात काही नवीन नाहीच आहे. फक्त आपली आपण ओळख मात्र करून घ्यायची आहे. त्यामुळे काही साध्य करण्याचा प्रश्न उरतच नाही. द्वारच नाही तर द्वारापलीकडे असणार तरी कोण? प्रवेशच नाही तर बाहेर पडण्याचा संबंधच कुठे येतो? आत नाही, बाहेर नाही, सह नाही, शिवाय नाही. एवढंच की हे आपणाला माहिती नव्हतं आणि आता माहिती झालं आहे, म्हणजे ते आपल्यातच आहेत. अशा तऱ्हेने अज्ञानाचा अंधार दूर सारून आपण हे जाणून घेतलं. असं घडतं तेव्हा हे या क्षणी इथेच असतं. खरं तर ते काय आहे हे सांगण्याच्या भरात भाषा द्विधा होते. समस्या उभ्या राहतात. आत्ता, या क्षणी आणि इथे असं म्हटल्यावर तिथे पोचण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. तेच अस्तित्व आणि तीच जाणीव. ते ओळखण्या इतके आपण परिपूर्ण आहोत. आपल्यातलं पूर्णत्व शोधण्यासाठी आपण स्वतःला रित केलं पाहिजे. आपण कुठे काही घालवलेलंच नव्हतं, हेच आपण शोधून काढलेलं आहे. जागेवरून न हलता आपण या क्षणी आणि इथे पोचलेलो आहोत. कैलासवासी प्रधानांचं हे पुस्तक याबाबतीत साधकांना चांगलं मार्गदर्शन करील. स्वतःला ओळखण्याची इच्छा आणि ओढ असणाऱ्या सर्वांनीच हे पुस्तक वाचावं हे सांगायला मला निश्चितच आनंद होतो आहे. मुंबई, 15 जानेवारी 1987. S.G. मुदगल. आता आपण थोडंसं मुखपृष्ठाविषयी बोलूयात. आत्म्याची उन्नती ज्या अवस्थातून होते त्या अवस्था या चित्रकृतीत प्रथित करण्यात आलेल्या आहेत. 1. स्थूल शरीर, आरशाप्रमाणे बाह्य जग प्रतिबिंबित करणारं. 2. सूक्ष्म शरीर, ॲस्ट्रल बॉडी म्हणजे धूसर अभ्रमय प्रतिबिंब. 3. कारण शरीर, कॅज्युअल बॉडी, पारदर्शी कवच. 4. वैश्विक शरीर, कॉस्मिक बॉडी, अंतरात्म्याची परमात्म्याशी एकरूपता. या 4 अवस्था चित्रातील 4 गोलात दाखवलेल्या आहेत. अंतरेचा दिवा नेहमीच पेटत असतो. या अंतरीच्या प्रकाशाची जाणीव ही महत्त्वाची आहे. बाह्य जगात उठणाऱ्या लहरी ह्या तटस्थ मनाने पाहायच्या. विचारलहरी असून त्या
कशा वाढत असतात आणि त्यातून निर्माण होणाऱ्या विचार शृंखला या कोणती बंधनं निर्माण करतात, हे सर्व तटस्थ दृष्टीने पाहिलं म्हणजे ऊर्जेची नासाडी चाललेली असते हे लक्षात येतं. पहिला गोल हा सर्व आरशासारखा बाह्य जगाचं प्रतिबिंब, पण आरशात उजवी बाजू डावी दिसते म्हणजेच बाह्यकृती, त्याला अंतरात प्रतिकृती. या अवस्थेत दैवी जाणीव अगदी थोड्या प्रमाणात. दुसरा गोल, यात धुकं थोडं निवळलेलं, परंतु अज्ञानाचे ढग अजून आहेत, पण जाणीवेचं उगम मात्र सुरू झालेले आहेत. अंतरीचा प्रकाश जाणवायला लागला आहे आणि पहाट उगवायला लागलेली आहे. तिसरा गोल, जाणीव तीव्र झालेली आहे, अंतरीचा प्रकाश स्पष्ट झालेला आहे, गोल पारदर्शी झालेला आहे, म्हणजेच आत्मबोध झालेला आहे. दैवी अस्तित्वाची जाणीव अंतर्बाह्य झालेली आहे. नीलश्वेत रंग एका उच्च अस्तित्वाची खूण दाखवतो. चौथा गोल, सर्व अज्ञानाचा नाश, अज्ञानाचा फुगा फुगून अंतरात्मा विश्वात्म्याशी जुळून गेलेला आहे, एखादा अणुस्फोटच. मुखपृष्ठ संकल्पना, निर्मल कुलकर्णी, नवी दिल्ली. उद्यापासून मुख्य पुस्तकाला आपण सुरुवात करणार आहोत. जय शंकर बाबा.